This meeting is being recorded. All right. सो सर्वप्रथम सगळ्यांना आल्याबद्दल धन्यवाद आणि वेळ केल्याबद्दल की एक 5-7 मिनिटं आपल्याकडे थोडा टेक्निकल इश्यू होता त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला असावा त्या काळामध्ये. सो थँक्यू सो मच अगेन की तुम्ही पेशंटली थांबलात आणि आमच्यावर परत जॉईन झालात. सो आजचा टॉपिक अगेन एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आपल्या सगळ्यांसाठीच, कारण उपवास म्हटलं की आपल्याला समोर दिसतं बेसिकली खाणं पिणं जास्त, कारण आपल्याकडे उपवासाचे इतके वेगवेगळे पदार्थ असतात आणि गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग असतात की समटाइम्स वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर उपवास करण्यासाठी बेसिकली. पण आपण थोडा आज वेगळ्या विषयाकडे बोलणार आहोत की त्या उपवासाचं महत्व काय आहे, कारण त्या उपवासाला एका वेगळ्या कारणासाठी आपल्या सगळ्याच म्हणजे नॉट ओन्ली अस पण आपल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या कल्चर्समध्ये देखील त्या उपवासाचं एक महत्व आहे, म्हणून त्याला एक प्राधान्य दिलं जातं रादर त्या पर्टिक्युलर सीझन मध्ये म्हणा किंवा त्या पर्टिक्युलर काळामध्ये म्हणा. तर आता सध्या तर इंडियामध्ये जसं आता अंजली म्हणाली की आपल्याकडे श्रावण सुरू होतोय, आता आषाढी एकादशी होऊन गेली, तर त्यामुळे त्या काळामध्ये आपल्याकडे उपवासाचं एक विशेष महत्व असतं आणि त्याची खाण्यापिण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. तर आपण आज ज्या गोष्टी बघणार आहोत त्याच्यामध्ये उपवास कसा करायचा किंवा कारण त्याचं शास्त्रीय कारण काय, त्याचबरोबरीने उपवासाच्या थोड्याशा पुढे जाऊन उपवासाचं आयुर्वेदामध्ये डिटॉक्सिफिकेशनचं किंवा नॉट ओन्ली आयुर्वेद पण बऱ्याचशा बाकीच्या देखील जे काही हॉलिस्टिक प्रॅक्टिशनर्स आहेत किंवा हॉलिस्टिक वेगवेगळ्या ज्या हेल्थ ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये देखील उपवासाचं किंवा डिटॉक्सिफिकेशनचं एक वेगळं महत्व दिलं जातं. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं एक टच बेस करणार आहोत आणि मग नंतर वातपित्त प्रकृतीसाठी किंवा वात कफपित्त प्रकृतीसाठी त्याचे उपवासाचे काही नियम असतात, तर ते आपण थोडेसे जाणून घ्यायचा प्रयत्न करू. सुरुवातीला आम्ही प्रत्येक वेळेला सांगतोच की हे जे प्रेझेंटेशन आम्ही देतो ते मेक शुअर की ते एज्युकेशनल पर्पज साठी यूज करताय तुम्ही, एक शास्त्रीय त्याची माहिती व्हावी म्हणून आपण यूज करतोय. कुठल्याही प्रकारचे चेंजेस करण्याच्या आधी आणि स्पेशली तुम्हाला जर का कुठली मेडिकल कंडिशन असेल तर कुठल्याही चेंजेस करण्याच्या आधी तुमच्या प्रिस्क्रायबरशी किंवा तुमचा जो हेल्थ केअर मॅनेजमेंट आहे जो करतो एक माणूस किंवा जो डॉक्टर किंवा मग कोणी असो जे काही करतायत त्यांच्याशी आधी बोलून घ्या कुठल्याही पद्धतीमध्ये किंवा कुठलेही चेंजेस करण्याच्या आधी किंवा रादर खाण्याच्यासाठी किंवा आता उपास म्हटलं की डिलेड तुमचं खाण्याची वेळ असेल तर त्या गोष्टींमध्ये मेक शुअर की तुम्ही त्यांच्याशी आधी बोलताय. तर आता आपण म्हटलं तसं की रिलिजियस फास्टिंग हा जो प्रकार आहे आपल्याकडे वेगवेगळ्या कल्चर्समध्ये थ्रू आउट द वर्ल्ड वेगवेगळ्या प्रकारे उपवासाच्या पद्धती आहेत. काही महिन्यांपूर्वी रमदान होऊन गेला, सो रमदान मध्ये तर पूर्ण ते महिनाभराचा त्यांचा उपवास असतो, फक्त वेगळ्या प्रकारे उपवास केला जातो की ते सूर्योदयाच्या आधी खातात आणि सूर्यास्ताच्या नंतर खातात आणि मधल्या काळामध्ये जो एक 10-12 तासाचा अवधी असतो त्या काळामध्ये ते काहीच खात नाहीत. तसंच ईस्टरमध्ये काही लोक उपवास करतात. आपल्याकडे नवरात्रीमध्ये सगळ्यात मोठा उपवास असतो जो 9 दिवसाचा असतो आणि बरेच म्हणजे माझ्या घरी माझी मामी वगैरे सगळे किंवा माझ्या वहिन्या अजूनही माझ्या ज्या म्हणजे माझ्या सासरकडच्या ज्या वहिन्या आहेत त्या अजूनही 2-3 वहिन्या अशा आहेत की ज्या कंटिन्युअस 9 दिवसाचा उपवास करतात. तर त्या नवरात्रीचा उपवास म्हणा, आता श्रावण येत आहेत त्याच्यात आता अंजलीने मेन्शन केलं तसं प्रत्येक श्रावणी सोमवारचा उपवास, असे बरेचसे वेगवेगळे उपवास, काही जण गुरुवारचा उपवास करतात वर्षभराचा किंवा आयुष्यभराचा रादर. तर या उपवास वेगवेगळ्या रिलिजन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये केला जातो. तर आता ते हे झालं रिलिजियस कारण की आपल्या मनशांतीसाठी देखील उपवासाचा तेवढीच एक मेंटल स्टेबिलिटीसाठी त्याचा फायदा होतो. परंतु उपवासाचं सायंटिफिक महत्व काय आहे, म्हणजे काय त्याच्या पाठीमागे काय उद्देश असावा म्हणून ते उपवास सजेस्ट केले गेले. तर पहिली गोष्ट आपण बघूया की उपवास किंवा फास्टिंग म्हणजे काय. तर फास्टिंगचा अर्थ होतो की एक एक स्टँडर्ड ड्युरेशन नाहीये त्याला, म्हणजे तुम्ही जसं आता वेगवेगळ्या कल्चरमध्ये एक 6 तास कोणीच खात नाही किंवा 8 तास कोणी खात नाही, मग सूर्योदयानंतर खातात, सूर्यास्तानंतर खातात. तर हा जो प्रकार आहे तो त्या वेगवेगळ्या त्याचं एक स्टँडर्ड ड्युरेशन नसतं. उपवासचा अर्थ होतो की सिम्पली तुम्ही कुठल्याही पर्टिक्युलर तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये काहीच तोंडामध्ये फूड तुम्ही टाकत नाही किंवा खात नाही रादर. आणि वेन यू आर नॉट इटिंग दॅट मीन्स यू आर फास्टिंग. मग ते 3 तास असो, 4 तास असो, 6 तास असो, 8 तास असो, 10 तास असो, जेव्हा तुमच्या पोटामध्ये अन्न जात नाहीये याचा अर्थ यू आर फास्टिंग. आता या सायन्स बघूया, ह्याच्या पाठीमागचं हे सायन्सचं जे म्हणजे फास्टिंगचं जे सायन्स आहे ते बघू. तर आपण जे जेवण घेतो, अन्न घेतो, तर त्या अन्नाचे
आपल्याकडनं मायक्रो आणि मॅक्रो असे 2 प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळत असतात. तर मॅक्रो न्यूट्रिएंट्स जे असतात ते म्हणजे आपल्याला जे एनर्जी प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये मग फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स या 3 गोष्टी येतात. तर जेव्हा तुम्ही या तिन्ही गोष्टी म्हणजे आपल्या शरीराला रादर हेच कळतं, हे मागे पण मी बऱ्याच वेळा बोलले, की एखादा पदार्थ आपण खाल्ल्यानंतर शरीर हे म्हणत नाही, "अरे, मी आज पावभाजी खाल्ली. अरे, मी आज ना मी काही माझ्या आवडीची बिर्याणीच खाल्ली." असं नसतं. शरीराला 3च गोष्टी मेन कळतात मायक्रो न्यूट्रिएंट्समध्ये म्हणजे ज्याच्यातनं एनर्जी मिळते. त्याच्यामध्ये असतं एक फॅट, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स आणि ह्याच्यापासून आपल्याला आपल्या शरीरामध्ये इमिडिएट एनर्जी म्हणजे जी लगेच लागणारी एनर्जी असते, जी मेंदूला अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर पुढे जाऊन ज्या काळामध्ये आपण खात नाही, त्या काळामध्ये आपल्या शरीराला एक एनर्जीचं प्रोव्हिजन लागतं. तर त्या काळामधली जी स्टोअर करण्याची जी प्रवृत्ती असते किंवा जी आवश्यकता असते, ती या आपल्या 3 मॅक्रो न्यूट्रिएंट्स मधनं मिळतात. आता याच्यामध्ये इन्सुलिन हा आपला की हॉर्मोन आहे. जेव्हा हे हे जे रेग्युलेशन होत असतं आपल्या आणि इन्सुलिनचं काम काय आहे, की जे आपल्याला खाणं मिळालेलं असतं, त्याची जे आपल्या एनर्जी म्हणजे शुगर बेसिकली जी मिळालेली असते, त्याला आपल्या पेशींपर्यंत पोहोचवणं किंवा त्याच्या सेल्सपर्यंत पोहोचवणं, त्या फूड पुढे जाऊन आणि त्याचबरोबर फूड एनर्जी स्टोअर करणं. या दोन्ही गोष्टींचं जे काम असतं ते इन्सुलिन करत असतं. म्हणजे ॲज सून ॲज यू ईट त्याच्यानंतर तुमचं इन्सुलिनचं माप पडायला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर ते 2 जे मुख्य प्रकार आहेत कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स म्हणजे ज्याला आपण कार्बोदकं म्हणतो आणि ज्याला प्रथिनं म्हणतो. सो कार्बोदकं आणि प्रथिनं म्हणजे कार्ब्स आणि प्रोटीन्स जे असतात ते मेनली स्टिम्युलेट करतात इन्सुलिनला. फॅट पण करतं म्हणजे जी आपली चरबी असते तीही करते, परंतु छोट्या प्रमाणामध्ये इन कंपॅरिझन टू कार्ब्स आणि प्रोटीन्सचं जर का कंपॅरिझन केलं तर. आता ही इन्सुलिन आपण म्हटलं तसं की या आपल्या शरीरामधलं लगेच लागणारी एनर्जी आणि त्याचबरोबर पुढे जाऊन स्टोअर करणारी एनर्जी ही जी प्रोसेस आहे, ही केमिकल प्रोसेस त्यामध्ये इन्सुलिनचं खूप मोठं महत्व आहे. म्हणून टाइप 2 डायबिटीज किंवा टाइप 1 डायबिटीजमध्ये एक वेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट्स दिल्या जातात. तर आता हे जे एक्स्ट्रा आपली फूड एनर्जी तयार होत असते, जी इमिडिएटली यूज केली, आता आपण जे खाल्ल्यानंतर आपल्याला जे ताबडतोब एनर्जी लागते ती तर वापरली गेलीच. परंतु पुढे जी काही पुढच्या काळासाठी लागणारी एनर्जी आहे, तर ती पुढे स्टोअर कुठे केली जाते तर आपल्या लिव्हरमध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो की यकृत. तर यकृतामध्ये ती ग्लायकोजन म्हणजे सिम्पली एक ग्रुप ऑफ पॉलिसॅकराइड्स असतात. तर सॅकराइड्स म्हटलं की शुगर. पॉलिसॅकराइड्सचा अर्थ होतो की वेगवेगळे जे साखरेचे मॉलिक्युल्स आहेत ते एकत्र म्हणजे साखरेचे जे रेणू आहेत ते एकत्र जोडून पॉलिसॅकराइड्स म्हणजे मल्टिपल मॉलिक्युल्स किंवा मल्टिपल त्याचे रेणू किंवा तशी लिंक ती त्या ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये लिव्हरमध्ये स्टोअर केली जाते. त्याचबरोबर फॅट्स पण ज्याला लायपोजेनेसिस म्हणतात हे लिव्हरमध्ये त्याचं स्टोरेज असतं. आणि फॅट्स एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की हे जे ग्लायकोजनचं प्रमाण आहे किंवा जी काय आपली ठराविक लिव्हरमध्ये स्टोरेजची जी प्रमाण असतं त्याचं एक ठराविक प्रमाण असतं कारण तो ऑर्गन आहे ऑर्गनच्या ऑर्गनच्या मध्ये ते स्टोअर केलं जातं. परंतु जे फॅट्स असतात म्हणजे जी चरबी असते ती चरबी मात्र तुमच्या शरीरामध्ये त्याला लिमिट नाहीये किती प्रमाणामध्ये स्टोअर केली जाईल ह्याचं लिमिट नसतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा चरबी जेव्हा शरीरातली वाढायला लागते तेव्हा पहिलं अट्रॅक्शन चरबीचं असतं की ते त्या राउंड ऑर्गन म्हणजे जे आपलं पोट आहे, नंतर आपला जो पृष्ठभाग आहे, या सगळ्यावरती त्या चरबीचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. सो देयर इज नो लिमिट म्हणून ओबेसिटी जी दिसते आपल्याला लोकांमध्ये जाडेपणा जो वाढलेला दिसतो किंवा ती बेसिकली चरबी असते, ते फॅट असतं जे आपल्या शरीरामध्ये ते वेगवेगळ्या ऑर्गन्सवरती मग ते दंड असतील कुठलेही राउंड ऑर्गन्स जे असतात त्याच्यावरती ते फॅट लवकर अक्युमुलेट होतं. त्याच्यामुळे फॅटला लिमिट नाही. किती लिमिट पर्यंत तुमच्या शरीरामध्ये साठवू शकतं. त्याला लिमिट ॲज सच नसतं. बाकीच्या गोष्टींना एक ठराविक लिमिट आहे. तर हे झालं आपल्या खाण्याचं म्हणजे खाण्याच्या पाठीमागचं सायन्स. आता फास्टिंगचं सायन्स काय आणि हे सगळ्यात इंटरेस्टिंग सायन्स आहे. हे जर का तुम्हाला कळलं, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही कसं फास्ट करायचं, तुमच्या शरीराला कसा उपवास झेपू शकतो, हे तुम्ही ह्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण कळलं, तर ते समजावून घेणं आणि त्याच्या बरोबरीने त्याच पद्धतीने उपवास करणं हे सोपं आहे. आता जेव्हा उपवासाची म्हणजे उपवास म्हणजे काय तर जेव्हा आता आपल्या शरीरामध्ये अन्न नाही किंवा मग तो 1 तास असो, 2 तास असो, किती तास असो. जेव्हा देअर इज नो इमिडिएट फूड एनर्जी म्हणजे तुम्ही खात नाही ना ज्यावेळेला, त्यावेळेला आपली जी बॉडी असते ती जेव्हा इमिडिएट फूड एनर्जी संपते, त्यावेळेला ती ट्रायज टू गो फॉर ऑर रादर त्याचा साठा जी केलेल्या गोष्टी असतात. जसं आपल्याकडे आता समजा असं म्हणू की आपण आता कोविडमध्ये आपण बघितलं की कोविडच्या काळामध्ये बऱ्याच वेळा
सुरुवातीच्या काळामध्ये स्टोअर्स वगैरे सगळं बंद होतं. अशा वेळेला आपण मग घरात साठवलेला जो अन्न पदार्थ असतात किंवा घरात साठवलेले जे आपले डाळी, कडधान्य, भाज्या जे काय सगळं असेल त्याचा वापर करायला सुरुवात करतो. तर ते साठवणूक जी असते ती पुढे जाऊन ज्या फास्टिंगच्या प्रोसेसमध्ये शरीर वापरायचा प्रयत्न करत असतं. तर आता ही साठवणूक आपल्याला वापरायची आहे. हे कसं कळतं शरीराला, की आता आपल्याला इमिडिएट फूड एनर्जी नाहीये आणि आता मला साठवलेलं अन्न वापरायचं. तर हे कसं कळणार? तर त्यावेळेला आपली जी इन्सुलिनची लेव्हल असते ती ड्रॉप व्हायला सुरुवात होते. जेव्हा इन्सुलिनची लेव्हल ड्रॉप व्हायला लागते, ह्याचा अर्थ हे बॉडीला सिग्नल पोहोचतो, की बाबा माझी इन्सुलिनची लेव्हल ड्रॉप होते आणि अगेन आपल्या मेंदूला इमिडिएट एनर्जीची खूप आवश्यकता असते. त्याच्यावर चालत असतो मेंदू. त्याच्यामुळे काय झालं, तुला जेव्हा रेकॉर्ड करता येते की नाही? मी रेकॉर्ड करायला सुरू केलं होतं. मला मध्येच मेसेज आला की यू हॅव बीन साऊंड आउट. That's okay, Anjali. That's fine. ओके. सो ती फर्स्ट ऍक्सेसेबल एनर्जी आहे ती. मग ते अशा वेळेला जेव्हा सिग्नल ड्रॉप होतो, इन्सुलिनचा लेवल्स ड्रॉप व्हायला लागतात, तेव्हा पहिली आपली जी ऍक्सेसेबल एनर्जी असते ती कुठली? तर ग्लायकोजन, जे आपण म्हटलं ना, जे पॉलिसॅकराइड फॉर्म मध्ये आपल्या लिव्हरमध्ये किंवा आपल्या यकृतामध्ये स्टोअर असतं. तर त्याची पहिली अवेलेबिलिटी आपलं शरीर वापरायला सुरुवात करतं, कारण ती साखर आहे शेवटी. तो साखरेचा वापर आपल्या एनर्जीसाठी वापरायला सुरुवात होते. आता हा साधारण आपल्याकडे त्याचा साठा हे 24 तासाचा असतो. साधारण 24 तास समजा एखादा माणूस त्याला अन्न मिळालंच नाही, तरी देखील तो व्यवस्थित सर्व्हाइव्ह करू शकतो या ग्लायकोजनच्या त्या साठ्यावरती. आणि हे साधारण म्हणजे एक अंदाज दिलाय, की काही जण 24 तास, काही जण त्याच्यापेक्षा कमी वेळ, पण 24 तासापर्यंत तरी हा साठा अवेलेबल असतो. आता जेव्हा 24 तासानंतर हा साठा संपेल, म्हणजे ग्लायकोजन इमिडिएट जेव्हा ते संपतं, की त्याच्यातला तो साठा संपतो, त्याच्यानंतर पुढे जाऊन बॉडी काय वापरायला सुरुवात करते, तर आपल्या शरीरामध्ये साठवलेली चरबी. आणि ही चरबी पुढे जाऊन ब्रेक करून त्याचं आपल्याला आपल्या लागणाऱ्या ऊर्जेसाठी त्याचा वापर केला जातो. म्हणून बऱ्याच वेळा फास्टिंग हे वेट लॉससाठी एका ठराविक पद्धतीमध्ये, ऑफकोर्स त्याचे नियम आहेत, परंतु वेट लॉससाठी फास्टिंगचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे केला जातो. रादर एका ठराविक नियमांमध्ये राहून किंवा कुठल्या पर्टिक्युलर गोष्टी खाव्यात किंवा न खाऊ नये त्याच्यावर डाएट येतं, किंवा त्याचा एक साधारण कुठले पदार्थ खावेत आणि खाऊ नये ह्याचाही एक नियम आहे. परंतु फास्टिंग हे ज्या लोकांमध्ये चरबीचं प्रमाण जास्त आहे किंवा ज्यांचं वेट चरबीमुळे वाढलेलं आहे, तर त्या लोकांसाठी हा जो फास्टिंगचा जो नियम आहे खूप चांगला लागू पडतो. आता म्हणजे बेसिकली आपल्या शरीरातल्या 2 स्टेट्स लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे फेड स्टेट, ज्याच्यामध्ये इन्सुलिन हाय असतं, कारण तुम्ही खात असता आणि ते खाण्यासाठी जेव्हा ती शुगर तयार होत असते, जेव्हा ती आतमध्ये आपल्या शरीरामध्ये शुगर तयार होत असताना त्या शुगरला किंवा त्या साखरेला आपल्या पेशींपर्यंत पोहोचवावं लागतं, कारण म्हणून त्या फेड स्टेटमध्ये आपली इन्सुलिनची लेवल जास्त असते, कारण त्याचं इन्सुलिनचं ते काम आहे की तुम्ही ते पोहोचवा त्या सेल्सपर्यंत. त्याचप्रमाणे फास्टेड स्टेटमध्ये काय आहे, तर त्याचं लो इन्सुलिन असतं, म्हणजे त्याच्यातलं आपल्यामध्ये प्रोडक्शन इन्सुलिनचं होत असतं, कारण त्याच्या वेळेला त्या स्टेजमध्ये आपल्या शरीरातल्या चरबीचं एक बर्निंग किंवा एक आपलं फ्युएल बर्न होत असतं त्या काळामध्ये, किंवा आपल्या इंधन जळत जात असतं. त्यामुळे त्याला फास्टेड स्टेट असं म्हणतात. आता ह्या फास्टेड स्टेट्समध्ये किंवा फास्टिंगची जी स्टेज आहे त्याच्यामध्ये अजून फर्दर 5 विभाग आहेत, आणि ते 5 विभाग अत्यंत इंटरेस्टिंग आहे, की स्टेप बाय स्टेप आपली बॉडी इज लाईक अ सुपर कम्प्युटर. म्हणजे इतक्या हाय लेवलवरती अजूनपर्यंत माणसानेही काम केलेलं नसेल इतकं काम त्या विधात्याने आपल्या शरीरामध्ये करून ठेवलेलं आहे, की स्टेप बाय स्टेप बरोबर माहिती असतं की कुठून न कुठे जायचं, दुसरी स्टेज कुठली, तिसरी. म्हणजे सर्व्हायव्हल स्किल ज्याला म्हणतो आपण, ते सर्व्हायव्हल स्किल बॉडीला आपल्या ऑलरेडी त्या विधात्याने अशा प्रकारे करून ठेवलंय की इट्स अनबिलिव्हेबल टू सी की आपल्या स्टेजेस कशा असतात. तर ह्या स्टेजेसच्या ज्या वेगवेगळे प्रकार आहेत, हे आपल्या जॉर्ज काहिल फिजिओलॉजिस्ट होते, त्यांच्या रिसर्चवरती आधारित हे पुढे या गोष्टी केल्या गेल्या. तर त्याच्यातल्या 5 टप्पे कुठले किंवा 5 स्टेजेस कुठले, तर पहिली आपली जी फीडिंग स्टेज, म्हणजे ज्या स्टेजमध्ये आपण खातो. दुसरी स्टेज असते ती पोस्ट ॲब्झॉर्प्टिव्ह स्टेज, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघूया की ते ॲब्झॉर्प्शन कसं होतं. मग नंतर ग्लुकोनिओजेनेसिसचा स्टेप, मग कीटोसिस, आणि शेवटची जी स्टेप असते ती म्हणजे प्रोटीन कन्झर्वेशन स्टेज. त्याच्यामध्ये आपल्या शरीरातली जी प्रथिनं असतात ती आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित साठवण्याचं काम आपलं शरीर करत असतं, की पुढे जाऊन आपल्या शरीराला अत्यंत लागणारी आवश्यक गोष्ट निघून जाऊ नये किंवा त्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर होऊ नये, म्हणून ते शरीर त्या फेजमध्ये काम करत असतं.
आता पहिली स्टेज कुठली, तर जसं आपण या चित्रामध्ये बघितलं की बाळाला पहिल्यांदा जेव्हा अन्न दिलं जातं की तो इज व्हेरी हॅपी, तसं आपलं फीडिंग स्टेजमध्ये काय आहे, तर आपण वी आर व्हेरी हॅपी टू रिसीव्ह द फूड, की बाबा आपला जेव्हा मी आता भूक लागली आहे मला तर मी खाते. आणि हे आपले तत्व आहे की जेव्हा आपल्याला भूक लागेल तेव्हा खावं. आता मंचिंग ही पुढची गोष्ट आहे की इन बिटवीन द मील्स मंचिंग करणं वगैरे, त्यावर आपण नंतर बोलू. पण फीडिंग स्टेजमध्ये बेसिकली आपल्याला आपल्या शरीरामध्ये पहिलं अन्न टाकलं जातं. जेव्हा जेव्हा पहिलं शरीरामध्ये अन्न जाईल त्यावेळेला पहिली गोष्ट होत असते ती म्हणजे आपली ब्लड शुगर जी शरीरातली असते ती वाढणार. जेव्हा ब्लड शुगर वाढेल नॅचरली आपलं इन्सुलिनचं प्रमाण म्हणजे आपलं माप पडेल किंवा इन्सुलिन इन्क्रीज होणार किंवा राईज होईल. त्याचबरोबर त्या इन्सुलिनचं काम आहे की ते ग्लुकोजचा जो मॉलिक्युल आहे किंवा जे काही आपल्या साखरेचं किंवा जी एनर्जी आहे ती आपल्या पेशींपर्यंत पोहोचवणं. आणि जी एक्सेस ग्लुकोज आहे जेव्हा ते पेशींपर्यंतचा साठा संपला की त्याच्या पुढचं जे एक्सेसिव्ह जे काही साखर उरेल किंवा शुगर उरेल की ती जी आहे ती आपल्या लिव्हरमध्ये म्हणजे आपल्या यकृतामध्ये जाऊन पोहोचवणं, जे ग्लायकोजन फॉर्ममध्ये म्हणजे पॉलिसॅकराइड्स वेगवेगळ्या अजून मल्टिपल ग्लुकोजच्या मॉलिक्युलमध्ये ते साठवण्याचं काम ह्या इन्सुलिनचं झालं की त्याच्या पुढे त्याचा पुढची स्टेज असते आफ्टर दॅट ते जे एक्सेसिव्ह ग्लुकोज आहे ते पुढे जाऊन कुठे जाणार म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये जाणार, तर ते चरबीच्या फॉर्ममध्ये किंवा फॅटच्या फॉर्ममध्ये जाईल. ही झाली पहिली स्टेज विच इज फीडिंग स्टेज. आता जेव्हा फीडिंग स्टेज म्हणजे अन्न तुम्ही खाल्ल्यानंतर पुढच्या काही तासांनी जेव्हा तुमच्या शरीरामध्ये अन्न मिळत नाही किंवा मग ते 6 तास असो किंवा 24 तास असो, ह्या पुढचा म्हणजे 6 ते 24 तासाचा काळ ज्याच्यामध्ये ती दुसरी फेज सुरू होते ज्याला म्हणतात पोस्ट ॲब्झॉर्प्टिव्ह फेज. मग त्या पोस्ट ॲब्झॉर्प्टिव्ह फेजचा अर्थ काय, तर आपल्या शरीराला इमिडिएट एनर्जी नाही म्हणजे आपण खात नाही आहोत, कुठल्याही प्रकारचं अन्न आपल्या शरीरात जात नाही. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्या शरीरातली जी साखर आहे म्हणजे ब्लड शुगर जी आहे म्हणजे आपल्या रक्तामधली जी साखर आहे ती हळूहळू ड्रॉप व्हायला सुरुवात होते. आता ड्रॉप व्हायला सुरुवात झाली की बेसिकली तुमचं इन्सुलिन, कारण साखर नाही म्हटल्यानंतर इन्सुलिन रिलीज होणार नाही त्या काळात, तो इन्सुलिनची लेवलही खाली पडायला लागते, तुम्ही बिगिन टू फॉल. आता हे सगळं झाल्यानंतर हे आपल्या शरीराला तो जो सप्लाय असतो इन्सुलिन फॉल झाल्यानंतर इट ट्रिगर्स की आपल्या शरीरातली साखरेचं प्रमाण कमी झालंय. अशा वेळेला मग आता बॉडीला आपल्याला सप्लाय कुठून केला जाईल, तर पहिलं जे म्हणतो आपण साठवणूक, जे आपल्या घरामध्ये जे साठवणुकीचा पहिला टप्पा जो असतो तो म्हणजे आपलं ग्लायकोजन. तर ह्या लिव्हरमधनं ते ग्लायकोजन ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यातनं ग्लुकोज रिलीज व्हायला लागतं आणि ते आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक असलेली पहिली ऊर्जा पुरवतं. आणि ही जी फेज असते ती साधारण 36 तासापर्यंत ती चालू शकते. म्हणजे 36 तासापर्यंत लोक त्या स्टेजमध्ये व्यवस्थित राहू शकतात. म्हणजे साधारण दीड एक दिवस उपास व्यवस्थित करू शकतात या ग्लायकोजनच्या आधारे. त्याच्या पुढची जी स्टेप असते म्हणजे साधारण आता आपण परत ओव्हरलॅप करू 24 तास ते 48 तासामध्ये. पुढची जी स्टेप असते त्याला म्हणतात ग्लुकोनिओजेनेसिस. आता निओ म्हटलं ग्लुकोनिओ म्हणजे नवीन काहीतरी ग्लुकोज, जेनेसिस इट्स गेटिंग प्रोड्यूस. आता नवीन काहीतरी ग्लुकोजचं प्रोडक्शन सुरुवात होते. म्हणजे काय, तर जेव्हा ग्लायकोजनचा सप्लाय देखील संपतो म्हणजे रन्स आउट ऑफ द ग्लायकोजन सप्लाय, द ग्लुकोज लेवल फॉल्स नॅचरली, कारण आपल्या शरीरातलं तर परत ब्लड मधलं ग्लुकोज खाली पडणार आहे म्हणजे त्याचं प्रमाण खाली पडणार आहे. आता मग अशा वेळेला लिव्हरमध्ये प्रोड्यूस नवीन ग्लुकोज करण्याची साधारण अमिनो ऍसिड्स म्हणजे जे आपल्या प्रोटीन तयार करतात ना, आपल्या शरीरामधले जे प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात, आणि प्रोटीन तयार करण्यासाठी म्हणजे प्रथिनं तयार करण्यासाठी तुम्हाला अमिनो ऍसिड्स लागतात. त्या अमिनो ऍसिड्स पैकी 20 पैकी 18 अमिनो ऍसिड्स जे असतात ते अमिनो ऍसिड्स आपल्या लिव्हरमध्ये पुन्हा एकदा नवीन ग्लुकोज तयार करण्याची त्यांची क्षमता असते. सो इट क्रिएट्स अ न्यू फॉर्म ऑफ ग्लायकोजन म्हणजे त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतात. सो इट फॉर्म्स दॅट पर्टिक्युलर त्या प्रोडक्शनची त्यांची कपॅसिटी असते जी साधारण त्या 24 ते 48 तासाच्या काळामध्ये त्या फेजमध्ये ग्लुकोनिओजेनेसिस सुरू होऊ शकतो. म्हणजे साधारण आपण परत 2 दिवस माणूस काही न खाता पिता एका ठराविक स्टेजमध्ये म्हणजे तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित मायक्रोन्यूट्रिएंटचं प्रमाण असेल तर अशा वेळेला किंवा तुमची ताकद व्यवस्थित असेल तर अशा वेळेला तुम्ही हा उपवास साधारण 2 दिवस तो माणूस पूर्णपणे राहू शकतो त्या काळामध्ये. पुढचा जो टप्पा असतो तर हे फेड स्टेट आणि फास्टेड स्टेटचं जस्ट अ फिगर आहे. यू डोंट हॅव टू वरी अबाउट दिस टू मच. हे कारण हे प्रेझेंटेशन आम्ही दुसऱ्या कारणासाठी देखील वापरतो म्हणजे दुसऱ्या एज्युकेशनल पर्पजसाठी देखील वापरतो. सो दिस इज अगेन जस्ट टू गिव्ह यू अन आयडिया की या फेड स्टेटमध्ये काय आणि फास्टेड स्टेटमध्ये काय. तर तिसरा जो टप्पा असतो तो म्हणजे
किटोसिस. आता किटोसिसचा अर्थ काय, तर 48 तास म्हणजे 2 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते 72 तास या काळामध्ये, म्हणजे तुमचं फास्टिंग सुरू झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा तुमचं शेवटचं मील असतं त्याच्यानंतर पुढचे 48 तास ते 72 तासामध्ये जेव्हा इन्सुलिनची लेवल अधून पुढे खालती जायला सुरुवात होते, त्यावेळेला आता स्टिम्युलेशन होतं. आपले जे फॅट्स असतात, आपल्या शरीरातली जी चरबी असते ती आता पुढे जाऊन आपल्या शरीरासाठी एनर्जी म्हणून वापरली जाणार किंवा ते ब्रेकडाऊन होऊन त्याचं आपल्या शरीराच्या ऊर्जेसाठी त्याचा वापर केला जातो. आता ही जी फॅट्स आहेत, ही जी चरबी आहे, ह्या चरबींपैकी एक चरबीचा जो प्रकार असतो तो म्हणजे ट्रायग्लिसराइड्स. आता हे ट्रायग्लिसराइड्स तुम्ही ऐकलं असेल की ट्रायग्लिसराइड्स आपल्या ब्लड वर्क मध्ये देखील बघितलं जातं की ट्रायग्लिसराइड्स हाय आहेत का, लो आहेत का, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. तर अगेन अशा वेळेला जेव्हा तुम्ही वेट लॉस करत असता आणि त्यावेळेला जेव्हा हे ट्रायग्लिसराइड्स ब्रेकडाऊन करतात, त्याचा अजून एक फायदा म्हणजे तुमच्या हार्ट हेल्थसाठी देखील त्याच वेळेला ट्रायग्लिसराइड्स ब्रेकिंग डाऊन इट ब्रिंग्स द नंबर्स डाऊन आणि त्याच्यामुळे त्याचा अजून एक फायदा तुमच्या हृदयाच्या एकंदरीत तुमच्या प्रकृतीसाठी देखील उपयोग होतो. तर वन ऑफ दिस फॅट्स आर ट्रायग्लिसराइड्स आणि मग ते ब्रेकडाऊन करून, आणि हे साधारण लिव्हरमध्ये असतात, त्याच्यामुळे हे ब्रेकडाऊन करून पुढे त्याचं परत ग्लायसरॉल आणि थ्री फॅटी ऍसिड्स चेन मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. आणि हे जे ग्लायसरॉल्स आहेत हे परत त्याचा उपयोग ग्लुकोनिओजेनेसिस साठी देखील पुढे जाऊन अमिनो ऍसिड्सच्या सिंथेसिससाठी वापरला जातो. आणि मोस्ट ऑफ द अमिनो ऍसिड्स म्हणजे मोस्ट ऑफ द फॅटी ऍसिड्स दे आर युज्ड फॉर द टिश्यूज, म्हणजे आपल्या टिश्यूज मध्ये, आपल्या मसल्स मध्ये एनर्जी स्टोअर करण्यासाठी त्याचा उपयोग सगळ्यात जास्त केला जातो. आता हे आपल्या मसल्सला वगैरे सगळीकडे तर एनर्जी मिळाली, आपल्या बाकी सगळ्या गोष्टींना तर एनर्जी प्रोव्हाइड होते, परंतु सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे आपला मेंदू. मग आपल्या मेंदूला कशी ती एनर्जी पुरवली जाणार, तर आपल्या लेफ्ट हँडच्या फिगरमध्ये बघितलं असेल तर ह्याला जो जे काय आवरण इथे जे मध्ये दाखवलंय त्याला म्हणतात ब्लड ब्रेन बॅरियर. म्हणजे एक प्रकारचं एक असतं, त्याला त्याची विभागणी असते किंवा त्याला एक प्रकारचा पडदा असतो रादर, आणि त्याच्यातनं एका ठराविक प्रकारचेच केमिकल्स किंवा ठराविक प्रकारचेच कण पास होऊ शकतात. आणि ते कुठले मॉलिक्यूल किंवा कुठले रेणू असतात, तर ते वॉटर सॉल्युबल रेणू असतात, म्हणजे जे आपल्या पाण्यामध्ये विरघळणारे एका ठराविक प्रकारच्याच गोष्टी त्या ब्रेनच्या त्या बॅरियर मधनं आतमध्ये जाऊ शकतात. आणि दे आर फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ फॅटी ऍसिड्स. आणि ह्याचा उपयोग, फॅटी ऍसिड्सचा उपयोग तिकडे केला जातो आणि त्या फॅटी ऍसिड्सना पुढे जाऊन त्या ब्रेक करून ते जे फॉर्म होतं, जे काही पर्टिक्युलर मॉलिक्युल्स फॉर्म असतात त्याला म्हणतात कीटोन बॉडीज. आणि त्यांच्यामध्ये ती कपॅसिटी असते की पास ऑन करून त्या ब्लड ब्रेन बॅरियर मध्ये शिरणं किंवा ते नेटवर्क ऑफ टिश्यूज आणि ब्लड वेसल्स असतात, आणि अशा प्रकारे ती जी एनर्जी असते ती आपल्या मेंदूला ते पुरवतात. आणि हा झाला तिसरा म्हणजे पुढचा टप्पा किटोसिसचा. आता सगळ्यात 5वी स्टेज म्हणजे ज्याला आपण म्हणतो फायनल स्टेज, ती कुठली स्टेज आहे तर प्रोटीन कन्झर्वेशन स्टेज. म्हणजे आता हे तर अमिनो ऍसिड्स तर आपण वापरतो, अमिनो ऍसिड्स म्हणजे ते बिल्डिंग ब्लॉक्स आहेत प्रोटीनचे. आता इतक्या प्रमाणामध्ये समजा अमिनो ऍसिड्स आपण वापरतच राहिलो तर मग आपल्या शरीरातलं जे बाकीच्या ज्या प्रोसेसेस मध्ये प्रोटीन्स लागतात, प्रथिनं लागतात, मग तिथे जर का डिप्लिशन्स व्हायला लागली तर आपण विकनेस सुरुवात व्हायला, म्हणजे आपल्या शरीरामध्ये विकनेस जाणवायला लागेल. तर मग अशा वेळेला शरीर काय करतात, आपल्याला हे प्रथिनं कन्झर्व करायला पाहिजेत, कुठेतरी ते स्टॉप करायला पाहिजे ती प्रोसेस, की आपण कुठेतरी त्याचा साठा आपल्या शरीराला आवश्यक आहे, म्हणजे तो साठवून ठेवायला हवा. मग ते कसं करणार, ती गोष्ट कशी साध्य होते, तर अशा वेळेला मग बॉडी काय ट्रिगर करते तर ग्रोथ हॉर्मोन लेवल्स. आता तुम्ही GHL लेवल तुम्हाला माहिती असेल, कदाचित ऐकलं पण असेल की ते ग्रोथ हॉर्मोन्स आपल्या म्हणजे स्पेशली जी टीनेजर मुलं वगैरे आहेत त्यांच्यासाठी आवश्यक असतं की ते, कारण त्या ग्रोथ हॉर्मोन लेवल्सने आपली मसल्स बिल्ड होत असतात, आपल्या गोष्टी किंवा रादर आपल्या शरीरातल्या काही भागांवरती त्याचा परिणाम होत असतो. तर मग अशा वेळेला हे प्रोटीन कन्झर्व करण्यासाठी ग्रोथ हॉर्मोनची लेवल हळूहळू शरीर वाढवायला सुरुवात करतं. ही शरीर जेव्हा वाढवायला सुरुवात करते यावेळेला ग्रोथ हॉर्मोनमुळे आपला जो मसल मास असतो आणि जी लीन टिश्यूज असतात त्याची रेज लेवल मेंटेन करायला सुरुवात होते. आणि ही जी पूर्ण मेटाबॉलिक एनर्जी जी असते किंवा आपल्या शरीरातली जी आवश्यक एनर्जी असते ती मॅक्सिमम एनर्जी आपल्याला फॅटी ऍसिड्स मधून मिळते, कारण ती फॅटी ऍसिड्स आणि कीटोन्स आपल्या ब्रेनला त्याच्याच बरोबर आपल्या शरीरामधल्या त्या मसल्समध्ये ती एनर्जी स्टोअर करायला सुरुवात करतो. आणि ग्लुकोनिओजेनेसिस जे असतं युझिंग ग्लायसरॉल इट मेंटेन्स त्याचबरोबर त्या ट्रायग्लिसराइड्स ब्रेक करून आपल्या लिव्हर मधनं सतत त्या ग्लुकोजेनेसिस मधनं आपल्याला दुसरी जी एनर्जी प्रोव्हाइडेड असते आपल्या ब्लड शुगरसाठी, ती पण एनर्जी तिथून मिळायला सुरुवात होते. त्याचबरोबर
अड्रेनलिन म्हणून एक जे आपल्या किडनीजच्या वरती अड्रिनल ग्लँड्स असतात, त्याच्यातनं एपिनेफ्रिन जे आपलं रिदम म्हणजे मेटाबॉलिक रेट वगैरे जे असतं आपला की आपले टेम्परेचर, हार्ट रिदम, हे सगळं जे मेंटेन करत असतं ते राईज व्हायला लागतं. ते राईज झालं किंवा ते वाढलं की याचा अर्थ आपलं मेटाबॉलिक रेट मेंटेन व्हायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे जेव्हा एक गोष्ट प्रिझर्व्ह करायची असते, अशा वेळेला बॉडीला बरोबर माहिती असतं की हे वाढवा, हा हार्मोन वाढवा, ह्या गोष्टी वाढवा. इकडनं दुसरा अजून एखादा केमिकल प्रोसेस रेस करा. त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींचे लेव्हल वाढल्यामुळे आपलं जे प्रथिनं आहेत किंवा प्रोटीन जे आहेत ते अत्यंत आवश्यक असतात शरीराला आणि ते एनर्जीसाठी वापरलं जात नाही आणि ती प्रिझर्व्ह होतात. ही अशा प्रकारची 5 वेगवेगळ्या स्टेजेसमधनं हे फास्टिंगची प्रोसेस जात असते. आता आपण थोडा इम्पॉर्टन्स बघूया. फास्टिंगचा इम्पॉर्टन्स काय? तर कशासाठी रादर आपल्या जे वेगवेगळ्या कल्चरमध्ये उपवास केला जातो रादर, तर आपण तो उपवास थोडा वेगळ्या प्रकारे करतो. आपण जरा जास्त वेगवेगळ्या उपवासाच्या आवश्यक गोष्टी ज्या असतात ते जरा जास्तच प्रमाणामध्ये खातो. कारण ते इट्स लाइक अ फॅसिनेटिंग थिंग फॉर पीपल हू डू नॉट रादर फास्ट एव्हरी टाईम. कारण ते पदार्थ तेवढे चविष्ट असतात. परंतु त्याचा इम्पॉर्टन्स समजा पाहिला त्या फास्टिंगचा, तर सगळ्यात मोठा इम्पॉर्टन्स असतो की आपल्या शरीरातली जी डॅमेज्ड आणि डिझीज्ड एज सेल्स असतात ते ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आपली बॉडी जे आपलं शरीर जे असतं ते टाकून देत असतं बाहेर. ते क्लीन करत असते. इट्स अ क्लिनिंग प्रोसेस विच इज गोइंग ऑन. त्याचबरोबर बिल्डिंग ऑफ न्यू हेल्दी सेल्स ऑल्सो गेट ट्रिगर्ड किंवा स्टिम्युलेटेड ॲट द सेम टाइम. जे नवीन पेशी तयार करण्याचं काम ह्याच काळामध्ये म्हणजे इट्स लाइक आपण जसं आपल्या घराचं साफसफाई करतो ना, त्याप्रमाणे हे फास्टिंग म्हणजे आपल्या शरीराची साफसफाई आहे रादर. की ते जो नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकून देणं आणि नवीन सेल्स, नवीन गोष्टी म्हणजे रंगकाम आपण ज्या घरामध्ये नवीन रंगकाम करतो, क्लिनिंग झाल्यानंतर, तसा हा प्रकार आहे. त्याचबरोबर तुमचं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, म्हणजे आपली जी पूर्ण पचनक्रियेची जी सिस्टम आहे, पचनक्रियेचे जे कार्य करणारे सगळे ऑर्गन्स आहेत, त्याला एक प्रकारची एक साधारण रेस्ट मिळते, की बाबा आपल्याला खूप जास्त हेवी काम करायला लागत नाहीये त्या काळामध्ये. आणि त्याचबरोबर काही प्रोटेक्टिव्ह ऑर्गन्स म्हणजे हार्ट असू दे, तुमचं लिव्हर, तुमची किडनीज या सगळ्यावरच एक प्रकारचं थोडंसं दडपण कमी येतं त्या काळामध्ये. कारण तुम्ही जास्त खात नसल्यामुळे किंवा त्या काळामध्ये जास्त फूडचं इंटेक नसल्यामुळे तुमच्या शरीराला एक प्रकारचा त्या डायजेस्टिव्ह सिस्टमला आराम मिळतो. त्याचबरोबर तुमच्या शरीरातले एक्सेसिव्ह जे काही अनावश्यक टॉक्सिन्स आहेत, मग ते टॉक्सिन्स वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपल्या रेग्युलर एक्सपोजरमध्ये असतात. बऱ्याच वेळा काही गुल्म असतात, म्हणजे मासेस असतात आपल्या शरीरात, जे त्या सेल्समुळे तयार झालेली असतात. त्या गोष्टींमुळे काही. तर ते एलिमिनेट करण्यासाठी देखील या फास्टिंगचा उपयोग केला जातो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस झाल्यावर एक जे आपलं मिळतं छान घराचं आपण अनवॉन्टेड गोष्टी टाकून दिल्या, त्याला मुलामा लावला, त्याला रंग लावला. मग नंतर तयार होतं ते चांगलं टुमदार छान दिसणारं घर. तसं आपली जी बॉडी आहे किंवा शरीर आहे, ते आपलं चांगलं शरीर आणि चांगलं मन हे दोन्ही गोष्टी त्याच्यानंतर सुरुवात होतात. कारण त्या काळामध्ये बरीचशी लोकं काही नसेल किंवा फास्टिंग करत असाल, तर मेडिटेशनची स्टेट खूप चांगली असते त्या काळातली. युअर माइंड बॉडी वेलनेससाठी फास्टिंगचा उपयोग आणि मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये त्या फास्टिंगचा उपयोग खूप चांगला होतो. तुम्ही यू आर ग्राउंडेड ऑलवेज. कारण तुमच्या ह्याच्यावरती न खाल्ल्यामुळे एक्स्ट्रा गॅस आणि असे प्रकार काही तयार होत नाहीये. तर यू आर ग्राउंडेड मोस्ट ऑफ द टाईम. आता ह्या फास्टिंगचा आपण बद्दल बोललो, वेगवेगळ्या स्टेजेस पण बघितल्या. परंतु या फास्टिंगचे किंवा या उपवासाचे काही नियम आहेत किंवा ते रादर कोणी करावेत, कोणी करू नये, त्याचा एक साधारण गाईडलाईन्स असतात. तर ज्या लोकांना ॲक्टिव्ह इन्फेक्शन्स चालू आहेत किंवा काही असे इम्युनो कॉम्प्रेसिव्ह गोष्टी चालल्या आहेत किंवा ज्यांना सिव्हिअर डायबिटीज आहे, अशा लोकांनी त्याचबरोबर ज्यांना वीकनेस म्हणजे हार्ट वीकनेस किंवा हार्टचा काही इश्यू आहे, त्याचबरोबर गाऊट म्हणजे गावठी आर्थरायटिसचा प्रॉब्लेम आहे, जे क्रिस्टल बिल्टअप्स होतात आपल्या जॉइंट्समध्ये ते. त्याच्याबरोबर कॅन्सर, मग मेंटल इन्स्टेबिलिटी आणि ज्यांना गट म्हणजे रिफ्लक्सचा बेसिकली प्रॉब्लेम आहे ज्यांना, की ज्यांना ते आपलं जे आम्लपित्त वर येतं, ज्याचा तो इश्यू ज्या लोकांना आहे. त्याचबरोबर ज्या ठराविक प्रेग्नंट वुमेन आहेत आणि जी लहान मुलं आहेत, जी 16 वर्षाच्या खालची मुलं आहेत, त्यांना युजुअली ॲडवाईस केला जात नाही फास्टिंगसाठी आणि करणार म्हणजे समजा त्यांना त्यातून फास्टिंग प्रोव्हाईड केलं गेलं, तर त्याच्यावरती खूप चांगलं मॉनिटरिंग ठेवणं आवश्यक असतं किंवा त्याचा एक ठराविक पद्धतीचा उपवासाची वेळ असते, की मग 3च तास किंवा 4च तास जो काय प्रकार असतो. पण मॉनिटरिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. अशा लोकांनी शक्यतो स्वतःहून या गोष्टीकडे आपल्या डोक्याने करू नये. कारण त्याचं ॲज आय सेड मॉनिटरिंग करणं आवश्यक आहे. कारण त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात. समजा तुम्ही काही खाल्लं नाही तर. कारण
त्याची एकमेव मुख्य कारण म्हणजे अशा वेळेला तुम्ही जेव्हा काही अशा इन्फेक्शन्स आणि डायबिटीज आणि अशा गोष्टींमधनं जात असता, त्यावेळेला तुमच्या काही ठराविक औषधं सुरू असतात. तर त्या औषधांसाठी जेवण हे कॅरियर असतं. म्हणजे बेसिकली त्यांना त्याचा त्रास होऊ नये, म्हणजे त्या औषधांचा त्रास होऊ नये म्हणून खाणं हे आवश्यक असतं. तर म्हणून त्या काळात त्या लोकांनी कुठल्याही गोष्ट सुरू करायच्या आधी बेसिकली इट्स गुड टू हॅव एन ॲडवाइज्ड टेकन फ्रॉम युअर प्रॅक्टिशनर किंवा कोणाहीकडनं ज्यांच्या अंडर केअर तुम्ही आहात. नंतर एनी टाइप ऑफ अंडरलाईंग कंडिशन मेक शुअर यू मस्ट टॉक टू द फिजिशियन बिफोर फास्टिंग. सडन फास्टिंग करू नका. हळूहळू सुरुवात करायची असते त्या गोष्टीला. आता ह्या फास्टिंगसाठी देखील आपण आपल्या शरीराला एका प्रकारे प्रिपेअर करावं लागतं. असं नाही की मी आज बटाटे वडे आणि मिसळ आणि हे सगळं खाऊन उद्यापासून मी आता उपवास करणार. असा प्रकार नाहीये तो. अशा प्रकारे तुम्ही फास्टिंग नाही करू शकत. तर त्याचं एक जसं आपण एखाद्या युद्धावर जाण्यासाठी देखील सैन्याला आधी प्रिपेअर करतात. त्याचं एक ट्रेनिंग दिलं जातं. तसंच तुमच्या बॉडीला या फेजमध्ये टाकण्याच्या आधी 3 ते 4 दिवस आधी तुमच्या बॉडीचं एक प्रिपरेशन एका प्रकारे ठराविक पद्धतीमध्ये तो आहार घेणं आवश्यक असतं, की हळू-हळू तुमच्या बॉडीला त्याची सवय व्हावी. कुठल्याही प्रकारची सवय ही आपली एकदम ॲब्रप्टली होत नाही. तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागतो, की ते अडॉप्ट करावं लागतं. कुठलीही गोळी देखील शरीराला नवीन मेडिकेशन सुरू केल्यानंतर पण ते तुमच्या शरीरामध्ये घेतल्यानंतर त्या शरीराला एक ते अडॉप्टेशन लागतं. मग ती गोळी असो, इव्हन तुम्ही दुसऱ्या शहरामध्ये जरी राहायला गेलात, तरी देखील आपल्याला तिकडचं वातावरण, तिकडच्या गोष्टी ह्या सगळ्याला यूज्ड टू व्हावं लागतं. त्याच्याशिवाय ते काम नाही करत आपण. तसंच त्या फास्टिंगचे 3 ते 4 दिवस आधी, मी तर म्हणेन आठवडाभर आधी, साधारण फक्त हळू फळं, मग नुसत्या भाज्या, ग्रेन हळू कमी करणं. मग त्यानंतर फ्रेश ज्युसेस आपल्या एखाद्या फळांचे किंवा भाज्यांचे, ते तुमच्या आहारामध्ये टाकणं सुरुवात करायला आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये त्याचबरोबरीने कॅफीन कंट्रोल करणं, म्हणजे चहा, कॉफीचं प्रमाण कंट्रोल करणं. अल्कोहोल तर अजिबातच नाही. अल्कोहोल आणि टोबॅको ते वर्ज्य करणं त्या काळामध्ये रादर ओव्हरऑलच म्हणजे अल्कोहोल आणि टोबॅकोचे खूप वाईट परिणाम शरीरावर नंतर होतात. तर हळू त्या गोष्टी कमी करणं हे सुरुवातीपासून त्या उपवासाच्या आधी करणं आवश्यक असतं. आता मेडिकेशन मॉनिटरिंग हा सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे युजुअली हा प्रश्न आम्हाला खूप जास्त विचारला जातो जेव्हा मोनो डाएटवरती लोकं असतात किंवा फास्टिंगवरती लोकं असतात किंवा डिटॉक्सच्या प्रोग्रामवरती लोकं असतात. तर काही मेडिकेशनची मी एक्झाम्पल दिले. आय कॅनॉट पुट द होल थिंग आणि धिस इज नॉट द एम. त्याच्यामुळे तर मी फक्त 1-2-4 एक्झाम्पल्स इथे दिले आहेत, की त्या मेडिकेशन मॉनिटरिंग ही कॉमन मेडिकेशन्स आहेत जी तुम्हाला किंवा सप्लिमेंट्स आहेत जी लोकं युजुअली घेतात. तर त्याच्यातलं पहिलं असतं ते ॲस्पिरिन, म्हणजे त्याला आपण ते ब्लड थिनर आपलं रक्त पातळ करण्यासाठी दिलं जातं. एका ठराविक म्हणजे त्यांना हार्ट इश्यूज, स्ट्रोक्स वगैरे येऊन गेलेत त्यांच्यासाठी दिलं जातं. तर ते तुम्हाला अन्नाबरोबर घेणं आवश्यक का असतं? तर ते घेतल्यानंतर ॲस्पिरिन तुम्हाला तुमचं जे आपला जो स्टमक लायनिंग असतं, आपल्या एकंदरीतच जठराचं जे आवरण असतं, त्याला इरिटेट करू शकतं जर का फूड नसेल तर. आणि त्याच्यामुळे लोकांना बऱ्याच वेळा ॲस्पिरिनचा नुसताच घेतल्यानंतर विदाऊट फूड त्रास होऊ शकतो. म्हणून ते फूड बरोबर रेकमेंडेड आहे युजुअली. दुसरी गोष्ट म्हणजे मेटफॉर्मिन. मेटफॉर्मिनचे सगळ्याच डायबेटिक पेशंट्समध्ये म्हणजे डायबेटिक पेशंट्स घेतात, जे टाइप 2 डायबिटीजला वापरलं जातं. तर त्याच्यातला सगळ्यात मोठा साइड इफेक्ट त्याचा जो आहे तो म्हणजे जीआय अपसेट. आणि हे समजा एम्प्टी स्टमक घेतलं गेलं तर त्याचा इफेक्ट जास्त होऊ शकतो. म्हणजे जीआय अपसेटचा प्रॉब्लेम जास्त होऊ शकतो. म्हणून मेटफॉर्मिन युजुअली जेवणाच्या बरोबरीने घ्यायला सांगतात. तिसरं असतं ते आयर्न सप्लिमेंट. तर आयर्न सप्लिमेंटचा कॉमन साइड इफेक्ट काय आहे तर ॲब्डॉमिनल पेन, म्हणजे आपल्या पोटामध्ये थोडंसं क्रॅम्पिंग होणं आणि कॉन्स्टिपेशन होणं. आणि हे जर का न खाल्ल्यामुळे न खाता केलं गेलं, न खाता घेतलं गेलं, तर ते अजून पुढे जाऊन त्याचा त्रास होतो. म्हणून युजुअली आयर्न सप्लिमेंट फूड बरोबर रेकमेंड करतात. तसंच मॅग्नेशियम, आणि मॅग्नेशियममध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे त्याचा जो सॉल्ट कंटेंट जो आहे मॅग्नेशियमचा, तो कुठल्या प्रकारचा आहे. मग त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड, सिट्रेट, मॅलेट, ग्लायसिनेट, ग्लुकोनेट हे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यातलं सगळ्यात पुअरली म्हणजे ॲब्झॉर्प्शनपेक्षा पण मॅग्नेशियम ऑक्साईड जे असतं, दॅट इज एक्स्ट्रीमली स्टूल सॉफनिंग. त्याच्यामुळे ते घेतल्यानंतर डायरिया होण्याचे चान्सेस जास्त, म्हणजे हेवी डोसेसमध्ये नेक्स्ट डे होऊ शकतं. म्हणून ते युजुअली जेवणानंतर झोपायच्या आधी मॅग्नेशियम सांगतात, की ते तुम्ही तसं त्या प्रकारे घ्या टू अव्हॉइड स्पेशली ऑक्साईड, टू अव्हॉइड द साइड इफेक्ट्स ऑफ टेकिंग मॅग्नेशियम. आता हा झाला सगळा आपल्या कन्व्हेन्शनल साइडचा प्रकार. आता आपण बघूया, की आपली जी 3 महत्त्वाच्या प्रकृती आहेत आपल्या आयुर्वेदामध्ये. आयुर्वेदामध्ये मेन बेसिस असतो तो जो 5 एलिमेंटल थिअरीवरती किंवा पंचमहाभूतांवरती आयुर्वेद
विभाग म्हणजे पंचमहाभूतांवरतीच रादर बनलेलं आहे आयुर्वेद, किंवा आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी भरलेलं असतं. मग त्याच्यामध्ये इट इज एअर म्हणजे वायू, मग अर्थ म्हणजे आपली पृथ्वी, इथर म्हणजे आपली पोकळी ज्याला आपण एक अंतरिक्ष पोकळी म्हणतो. त्यानंतर चौथा आपला येतो पाणी म्हणजे वॉटर, आणि पाचवं येतं ते अग्नी म्हणजे आपलं फायर. तर ह्या महाभूतांना एकत्र करून जे दोष तयार होतात त्याच्यामध्ये आहे वात, पित्त आणि कफ. तर वातदोषाचा प्रॉपर्टी काय, वातदोषाचा गुणधर्म काय, तर वातदोष इज अ कॉम्बिनेशन ऑफ एअर आणि इथर, म्हणजेच वायू आणि आकाश, ज्याला आपण इथर किंवा पोकळी म्हणतो, त्याचं एकत्रीकरण करून वातदोष तयार झालेला आहे. त्याप्रमाणे पित्त दोष हा फायर म्हणजे अग्नी आणि पाणी म्हणजे वॉटर ह्याचं कॉम्बिनेशन आहे, हा पित्त दोष. तिसरा आहे तो कफदोष. कफदोषाचा कॉन्स्टिट्युएशन काय किंवा रादर कॉम्बिनेशन काय आहे, तर कफदोष हा पाणी आणि त्याचबरोबर पृथ्वी किंवा धरती म्हणजे वॉटर आणि अर्थ एलिमेंट असं एकत्र येऊन तो कफदोष बनतो. आपल्या शरीरामधले आपले जे ऑर्गन्स असतात ते प्रत्येक ऑर्गन्स हा वेगवेगळ्या दोषांमध्ये डॉमिनेटिंग असतो. म्हणजे आपल्या पूर्ण शरीरामध्ये तीनही दोष वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागले गेलेले असतात. आणि या एकाही दोषाचं समजा ॲग्रिवेशन असेल तर आपल्या शरीरामध्ये एलिमेंट्स तयार होऊ शकतात. सो तीनही दोष इक्वली महत्वाचे आहेत आपल्या शरीराला, वात, पित्त आणि कफ. तसंच हे जे आपलं शरीर बनलेलं आहे, जसं आता हे शरीरातले ऑर्गन्सवरती एक आपलं एक त्याचा परिणाम वात, पित्त, कफाचा असतो. तसंच प्रत्येक माणूस हा जन्माला येताना या तीनही दोषांमध्ये जन्माला येतो. तीनही दोष आपल्या शरीरामध्ये असतात. काही लोकांमध्ये 2 दोषांचं ॲग्रिवेशन जास्त असतं, तर काही लोकांमध्ये एका. काही लोक त्रायदोषिक असतात, म्हणजे तीनही दोष एका सम प्रमाणामध्ये ते शरीरामध्ये जन्माला येताना त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स घेऊन येतात. तर अशा लोकांमध्ये साधारण एक जनरल नियम दिलेला असतो की वात प्रकृतीचा काय नियम असू शकतो, पित्ताचा काय, कफाचा काय, आणि ह्या प्रकृती शोधणं म्हणजे त्याचा अॅनलाइज करणं हे सोपं आहे. म्हणजे हे तुम्हाला समजा आता कोणाला इंटरेस्ट असेल ना, यू कॅन जस्ट सेंड मी एन ईमेल, आय विल सेंड यू द क्वेश्चन आहे टू नो की तुमची कुठली प्रकृती आहे, की या प्रकृतीप्रमाणे तुम्हाला त्याचे प्रकृतीचे खाण्याचे नियम देखील असतात की तुम्ही काय खावं, काय खाऊ नये, कुठल्या वेळेला उठावं, कुठल्या वेळेला तुमची सगळ्यात जास्त क्रिएटिव्हिटी असेल. ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रकृतीच्या प्रमाणे विभागल्या गेल्या. जसं शरीरावरती प्रकृतीचा प्रभाव असतो त्याप्रमाणे ओव्हरऑल आपल्या पूर्ण दिवसामध्ये देखील हे तीन दोष की जे, कारण हा शेवटी एलिमेंटल आहेत, त्या कुठल्या आपल्या युनिव्हर्सल एलिमेंट्स आहेत, ते आपल्या आजूबाजूला दिसणारे आपल्या निसर्गातले एलिमेंट्स आहेत. तर ह्या निसर्गातल्या एलिमेंट्सचा आपल्या दिवसभराच्या सनडायल वरती पण त्याचा परिणाम असतो. वातदोष सकाळचा कधी सुरू होतो, दुपारच्या वेळेला पित्त दोष जास्त असतो, संध्याकाळच्या वेळेला कफदोषाची प्रभाव जास्त असतो. सो कुठल्या वेळेला कधी खावं, काय खाऊ नये ह्याचे देखील एक आयुर्वेदात नियम आहे. म्हणून अभ्यंगस्थान कधी, तुमच्या शरीराला असलेले रादर मसाजेस कधी करावे, कुठल्या वेळेला किती खावं, हे सगळे नियम आयुर्वेदाने दिलेले आहेत. कारण आयुर्वेद इज अ लाईफ सायन्स ऑफ लाईफ. बेसिकली कसं जगावं हे आयुर्वेद शिकवतं, रादर दॅन म्हणजे आता पुढचा भाग त्याचा एक डायग्नोसिसचा आहे तो वेगळा. परंतु साधारण सुरुवातीला आपल्या शरीराच्या प्रकृतीप्रमाणे असं आपली शरीर व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी कसं जगावं हे आपण बेसिकली आयुर्वेद सांगतो. सो आता वाताच्या प्रकृतीमध्ये ज्यांचं साधारण कॉम्बिनेशन आहे एअर आणि इथर, म्हणजे ही लोक दिसायला म्हणजे साधारण वात प्रकृती बघायला रादर कुठल्याही तिन्ही प्रकृती पटकन ओळखण्यासाठी कठीण नाहीये. फॉर यू प्रॉब्ली तुम्हाला ते जर का बेसिक क्वेश्चनेअर घेतलं तर लवकर कळेल. परंतु वात प्रकृतींची एकंदरीतच त्यांची प्रकृती साधारण थंड प्रकृती म्हणजे कोल्ड आणि ड्राय आणि लाईट प्रकृती असते. कारण वात आहे शेवटी, तो वात म्हणजे हवा म्हणजे रादर एअर आहे. तर ही वायूचं त्याचं प्रॉपर्टीज ते असते की ते झपझप सगळीकडनं कुठूनही कसाही शिरू शकतो. तर त्यांची प्रकृतीच एकंदरीतच थंड आणि थोडीशी अशी बारीक फ्रेम असलेली प्रकृती असते. आणि त्यांचा अग्नी जो असतो म्हणजे जठराग्नी जो असतो तो थोडासा विषम असतो. विषम म्हणजे काय, तर ते फ्लक्च्युएट असतं. एका दिवशी त्यांचा खूपच चांगला अग्नी असू शकेल, दुसऱ्या दिवशी कदाचित त्यांचा स्लगिशनेस असेल, म्हणजे मे बी गॅस ब्लोटिंगचं प्रमाण जास्त असेल की ते पटकन खाऊ शकत नाहीत. तर अशा वेळेला युजली वात प्रकृतींमध्ये मील्स म्हणजे जेवणाची जी पद्धत आहे ती छोट्या भागांमध्ये खावं असं युजली सांगितलं जातं, की रादर दॅन टेकिंग असं मोठंच्या मोठं एक मील घेण्यापेक्षा किंवा एक जेवण मोठं घेण्यापेक्षा त्यांना युजली 3-3, 4-4 तासांनी 4 तासांनी एकदा खाल्लं तर जास्त चांगलं, आणि छोटे मील्स असे विभागले गेले. म्हणजे ब्रेकफास्ट, मग स्नॅक, मे बी थोडं मधला लंच, मग परत स्नॅक आणि मग ब्रेकफास्ट, असं त्या 4 मील्स मध्ये
4 ते 5 मील्स मध्ये युजली त्यांचं रेकमेंडेशन असतं. आता समजा कोणाचाही वातदोष समजा बॅलन्समध्ये असेल, वातप्रकृती समजा बॅलन्समध्ये असेल, तर अशा लोकांना साधारण 4 तासाचं ते 6 तासाचं फास्टिंग इझिली अचीव्ह करता येतं. म्हणजे सकाळी तुम्ही 8 वाजता खाल्लं असेल तर 12 वाजेपर्यंत तो माणूस व्यवस्थित राहू शकतो आणि जनरली सगळेच जण राहतात. म्हणजे त्यांची ती त्याचं तो सवय असते. परंतु वातप्रकृतीच्या लोकांना ॲज आय सेड की फ्रिक्वेंट मील असल्यामुळे साधारण एक 4 ते 6 तासांनी वातप्रकृतीची लोकं खाऊ शकतात. म्हणजे तो उपवास करू शकतात. आता अशा लोकांनी कुठल्या प्रकारचं फूड खावं तर त्याचं एक जनरल एक्झाम्पल दिलंय, की वातप्रकृतीच्या लोकांना चांगलं नरिशमेंट असलेलं फूड लागतं आणि अशा लोकांनी शक्यतो वातप्रकृतीच्या लोकांना तुपामधले पदार्थ दिले जातात. म्हणजे तूप हे त्यांच्यात कॅटेगरीमध्ये बसतं आणि इझी टू डायजेस्ट फूड म्हणजे हलकं पदार्थ असेल त्यांना शक्यतो कच्चे पदार्थ वातप्रकृतीच्या लोकांना पटकन डायजेस्ट होत नाहीत. मग कुठलेही वॉर्म आणि शिजवलेले पदार्थ असतील तर ते पटकन डायजेस्ट होऊ शकतात. ते स्ट्रेंथनिंग असे पदार्थ दिले म्हणजे खजूर-बिजूर हा जो प्रकार असतो, हा त्या वातप्रकृतीच्या लोकांसाठी खूप चांगला. नंतर माइल्ड स्पाइसेस, माइल्ड वॉर्मिंग स्पाइसेस म्हणजे ज्याच्यामध्ये मग जिंजर किंवा आलं येतं, सिनेमन येतं, क्लव्ह येतं. असे जे वॉर्मिंग स्पाइसेस आहेत, त्यांच्या शरीराला जे वॉर्म्थ पुरवतील, असे स्पाइसेस युजुअली त्यांच्या फूडमध्ये टाकणं. मग गोड पदार्थ म्हणजे गोड फ्रुट्स, जे गोड पदार्थ नाही, साखरेचे नाही, पण गोड फ्रुट्स, जे गोड फळं, नंतर शिजवलेल्या भाज्या आणि शिजवलेलं अन्न ओव्हरऑल हे त्या वातप्रकृतीसाठी जास्त फायदेशीर ठरलं जातं. त्याचप्रमाणे पित्त प्रकृती. पित्त प्रकृती हे कॉम्बिनेशन आहे फायर आणि वॉटरचं. आता या चित्रामध्ये तुम्ही बघितलं असेल तर ॲथलीट माणूस असतो म्हणजे दे आर ऑल्वेज ऑन गोइंग. ते रनिंग त्यांची बिल्ड पण तशी असते. पित्त प्रकृतीचा माणूस अगेन स्पॉट करणं खूप इझी आहे, की त्यांची प्रकृती काय असेल. युजुअली त्यांची स्किन अशी थोडीशी लालसर असते, केसाचा कलर थोडा वेगळा असतो आणि त्यांची क्वालिटीज काय असतात मेनली तर ते युजुअली त्यांचं असं हॉट त्यांची क्वालिटी असते आतमधली. वेट, हॉट आणि लाईट अशा तिन्ही कॉम्बिनेशन त्यांचे एकत्र असतात आणि त्यांचा अग्नी जठराग्नी बऱ्यापैकी शार्प असतो म्हणजे तीक्ष्ण असतो. म्हणजे जे काय खातील ते पटकन ते जिरवू शकण्याची त्यांची कपॅसिटी असते. तर त्यांच्यासाठी युजुअली 3 रेग्युलर मील हे सजेस्ट केले गेलेत आपल्या आयुर्वेदात, की सकाळचं ब्रेकफास्ट, दुपारचा लंच आणि संध्याकाळचं जेवण, संध्याकाळचा डिनर. ह्या 3 गोष्टी त्यांनी ते व्यवस्थित पचवू शकतात. आता समजा ते बॅलन्समध्ये असतील पित्त प्रकृतीची लोकं, तर ते 8 तासाचं फास्टिंग खूप सहज करू शकतात. म्हणजे 8 तास विदाऊट फूड हे व्यवस्थित ते राहू शकतात. म्हणजे त्यांच्यात मग डोकेदुखी वगैरे असे प्रकार होत नाहीत. आता त्यांच्यामध्ये टाइप ऑफ फूड कुठली दिली जातात, म्हणजे कुठल्या प्रकारचं अन्न रेकमेंडेड आहे. तर युजुअली माइल्ड, ब्लँड म्हणजे ज्याच्यात खूप जास्त स्पाइसेस नाही. कारण स्पाइसेस दे क्रिएट हीट म्हणजे हॉटनेस असतो त्याला एक. तर ते असे स्पाइसेस नसलेलं माइल्डर थोडा जो प्रकार आहे तो त्यांच्या फूडमध्ये रेकमेंडेड आहे. आणि रूम टेम्परेचरला म्हणजे त्यांना खूप गरम पदार्थ ते खाऊ नाही शकत किंवा रादर नॉट रेकमेंडेड. नो मेनी हॉट स्पाइसेस पैकी जे मिरच्या वगैरे ज्या असतात त्या पित्त प्रकृतीला खूप सुटेबल नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचं ऑइलचं जे प्रमाण आहे ते देखील थोडं कमी. रॉ फूड इज एक्सलंट फॉर देम. रॉ फूड खूप चांगल्या प्रकारे ते डायजेस्ट करू शकतात. स्वीट फ्रुट्स अगेन रेकमेंडेड. बिटर ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे कारली, मेथी हा जो प्रकार आहे हा पित्त प्रकृतीसाठी उत्तम. त्याचबरोबर साखर त्यांना रेकमेंडेड नाही. साखर रादर रिफाइंड शुगर कोणालाच रेकमेंडेड नाही. आणि स्वीट आणि कूलिंग ड्रिंक्स आणि कूलिंग ड्रिंक्स म्हणजे बर्फ घातलेले नाही, तर मिंट वगैरे असे जे कूलिंग ड्रिंक्स असतात, शरीराला शांत करणारे जे ड्रिंक्स असतात, ते पित्त प्रकृतीसाठी जास्त रेकमेंडेड आहेत. तिसरा प्रकार येतो तो कफाचा. कफ प्रकृतीची प्रॉपर्टी आहे पाणी आणि पृथ्वी याचं एकत्रीकरण. जे वॉटर आणि अर्थ एलिमेंट टुगेदर. मग त्यांच्या क्वालिटीचाच प्रकार त्याची सुरुवात जसं वात प्रकृती कोल्ड असते, तशी कफ प्रकृती देखील कोल्ड असते. पण त्यांचा कोल्डच्या बरोबर म्हणजे थंड त्यांचं शरीर असतं त्याबरोबर एक प्रकारचा ओलावा त्यांच्या शरीरात खूप जास्त असतो आणि हेवीनेस कारण अर्थ ही प्रॉपर्टी असल्यामुळे ते बऱ्यापैकी असे हेफ्टी त्यांचं ओव्हर त्यांचं बिल्डच तसं असतं. आणि त्यांचा अग्नी जठराग्नी जो असतो तो मंद असतो म्हणजे थोडासा स्लगिश असतो म्हणजे पचवायची जी क्षमता असते ती म्हणजे थोडीशी अशी मंद प्रमाणामध्ये असते. तर तुम्ही जर का गायीचं उदाहरण बघितलं असेल तर गाय एकदा खाऊन मग नंतर अवंथ करत राहते हळूहळू. तर तशा प्रकारे कफाचं एक ठराविक त्याची मंद अग्नी असल्यामुळे त्यांना युजुअली रेकमेंडेड जे मील्स असतात ते लेस फ्रिक्वेंट मील सांगितले जातात. म्हणजे 2 मील्स मॅक्स, एक सकाळचं आणि एक संध्याकाळचं. आणि अशी लोक साधारण कफ प्रकृतीची लोक जर का बॅलन्समध्ये असतील ते उत्तम प्रकारे उपवास करू शकतात. म्हणजे मॅक्सिमम ज्याला म्हणतो ना किंवा कफाचं इम्बॅलन्स जे त्यांना जास्त आहे अशा लोकांसाठी म्हणून प्रोलॉंग फास्टिंग हे रेकमेंडेड असतं. आता टाइप ऑफ फूड कुठलं त्यांना रेकमेंडेड आहे तर ड्राय आणि ॲस्ट्रिंजंट फूड साधारण ऍपल्स, रेझिन्स अशा प्रकारची फ्रुट्स.
मग रॉ व्हेजिटेबल्स आर अगेन गुड फॉर दॅम ओव्हरऑल. ड्राय ग्रेन्स, हॉट स्पाइसेस, ज्याच्यात हीट तयार होईल. स्पायसी हर्बल टीज म्हणजे जिंजर टी, नंतर लिंबू आणि आल्याचा चहा असा प्रकार, म्हणजे किंवा सिनेमनचा चहा, असे जे प्रकार असतात, किंवा आपण चहाचा मसाला घालून केलेला चहा, हा त्या कफ प्रकृतीसाठी उत्तम. सो अशा प्रकारे हा 3 वेगवेगळ्या प्रकृतींवरती 3 वेगवेगळे आपल्या आपल्या फास्टिंगचे परिणाम असतात. तर सगळ्यात उत्तम जे फास्टिंग करू शकतात ते म्हणजे कफ प्रकृतीची लोक. आता त्या फास्टिंगमध्ये म्हणजे त्या उपवासामध्ये काय अलाउड असतं आणि काय अलाउड नाही, किंवा शक्यतो काय खाऊ नये किंवा काय खायचं. तर शॉर्ट डेली फास्टिंग हे 12 तासाचं असतं, 16 तासाचं असतं आणि 20 तासाचं असतं. तर ह्याच्यामध्ये 12 तासाचं फास्टिंग युजली आपण सगळेजण करतोच. रात्रीचं समजा जेवण तुम्ही साधारण 7 वाजता घेतलं असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता जर का तुम्ही खाल्लं, तर याचा अर्थ युअर 12 अवर फास्टिंग इज अचीव्ड. पण मध्ये समजा तुम्ही एखादा ब्रेक घेऊन रात्री उठून एखादा स्नॅक खाल्ला, किंवा मग रात्री उठून तुम्ही आईस्क्रीम खाल्लं, आल्मंड मिल्क प्यायलं, अजून जे काही मध्ये तुम्ही फूड घेतलं, की त्याचं मॅक्रो न्यूट्रिएंट मध्ये कन्व्हर्जन झालं, की तुम्ही युअर ब्रेकिंग द फास्ट. सो अशा वेळेला शक्यतो जे काही अलाउड आहे ते काय, तर नॉन कॅलरिक ड्रिंक, म्हणजे ज्याच्यातनं तुम्हाला कॅलरी झिरो असतात, ज्याच्यात तुम्हाला त्यांचं शुगरमध्ये कन्व्हर्जन होत नाही, मग त्यात पाणी येतं, टी येतं. तर टी जेव्हा म्हटलं तेव्हा त्याच्यामध्ये शक्यतो हे नाही, काय म्हणतात त्याला, दूध घातलेलं नाही. टी आणि आपल्याकडे कोरा चहा पितात. तुम्ही जर का तुम्हाला आठवत असेल तर गावाकडची लोक वगैरे कोरा चहा जास्त पितात रादर दॅन दूध. म्हणजे त्यांच्याकडे जरी रती बसला दुधाचा, घरामध्ये गाय जरी असली तरी पण बऱ्याचशा गावातल्या लोकांना काळा चहा प्यायची सवय असते. तर टी आणि ब्लॅक कॉफी हे 2 प्रकार अलाउड आहेत त्या काळामध्ये. आता एक्सटेंडेड फास्टिंग मध्ये काय आहे, तर 12, 16, 20 तासाच्या नंतर, म्हणजे 24 तासाच्या पेक्षा जेव्हा जास्त फास्ट तुम्ही करता, त्याचा अर्थ यू आर डुईंग द एक्सटेंडेड फास्टिंग. म्हणजे तुम्ही 24 तास काहीही न खाता ती जी स्टेज अचीव्ह करता, त्याच्यामध्ये इट्स कॉल्ड एज अन एक्सटेंडेड फास्टिंग. आता तिसरं आणि अगदी खूप पॉप्युलर झालेली गोष्ट, जी आता सगळ्यांना शक्य देखील आहे आणि त्याच्यावर खूप चांगला रिसर्च आहे आता US मध्ये देखील आणि ओव्हरऑल सगळीचकडे. आता हे इंटरमिटंट फास्टिंग जे आता त्याचं मोठं फॅड झालंय, परंतु ते आयुर्वेदामध्ये आपल्याला कित्येक वर्षापूर्वी म्हणजे कित्येक सुरुवातीपासून ह्या गोष्टी आपल्याकडे चालत आल्या इंटरमिटंट फास्टिंगचा. सो इंटरमिटंट फास्टिंगचं काय, तर एका पर्टिक्युलर रेग्युलर पिरियडमध्ये खाणं, एखाद्या नियमामध्ये खाणं, की सकाळी तुम्ही जर का तुमचा, जसा मी म्हणाले, की शेवटचा जर का तुम्ही 7 वाजता खाल्लं असेल, तर दुसऱ्या दिवशी 7च्या ऐवजी मेकिंग इट टू द 14 अवर्स. म्हणजे समजा 7 वाजता शेवटचं जेवण, तर दुसऱ्या दिवशी सकाळी मे बी तुम्ही 9 वाजता तुमचा फास्ट सोडाल. तर हे झालं तुमचं एक, पण ते ठराविक रोजच्या दिवसांमध्ये तोच नियम फॉलो करणं. मी 12 तासाचं करतेय, मी 14 तासाचं करतेय, मी 16 तासाचं करतेय, हा जो नियम असतो, हे जर कंटिन्युअस जर का तुम्ही ठेवलं, तर इट्स कॉल्ड एज इंटरमिटंट फास्टिंग. आता एव्हरी पर्सन इज डिफरंट, म्हणजे प्रत्येकाची, जसं आपण म्हटलं, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. त्याच्यामुळे एकच नियम प्रत्येकाला सूट होईलच असं नाहीये. समजा मी आज 20 तास फास्टिंग करू शकले, तर मे बी माझ्या बरोबरची माझी मैत्रीण कदाचित 12 तास फास्टिंग करू शकेल, मे बी 14 तास करू शकेल, कदाचित 8च तास करू शकेल. पण ते प्रत्येक त्याच्या प्रकृतीप्रमाणे आहे. सो प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत. त्याच्यामुळे तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुम्ही ते फास्टिंग अवलंबायला हवं, की हा करतोय म्हणून मी करणार असं नाहीये. तुमच्या प्रकृतीला जे सुटेबल होतंय, जसं जसं झेपतंय, त्याप्रमाणे तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आता स्टार्टिंग विथ इंटरमिटंट फास्टिंग वन्स वीकली, म्हणजे रोज करायची पण गरज नाही. पण अगदी सुरुवात, समजा अगदी सिंपल सुरुवात, समजा एका दिवसाने जरी केलीत आठवड्याच्या, की मी गुरुवारचा किंवा बुधवारचा एक दिवस असा ठेवते, की ज्या वेळेला मी इंटरमिटंट फास्टिंग करते, की मला मी 12 तास काहीच खाणार नाही. आणि शक्यतो इंटरमिटंट फास्टिंगचे नियम मध्ये 12 म्हणजे 12 ते, जर का 12 तास काही खाल्लं नाही आणि हळूहळू त्याची सुरुवात झाली, तर ते सर्वात चांगलं. मग ते 12 तास तुम्ही सकाळचे ठेवा रादर दॅन संध्याकाळपेक्षा. सकाळच्या 12 तासामध्ये समजा इफ यू कॅन टेक दॅट फास्टिंगचा तो सुरुवात केली, तर इट माइट बी हेल्पफुल फॉर यू टू गो अहेड अँड कंटिन्यू विथ द लॉंगर फास्टिंग. आता 16 तासाचं फास्टिंग, ज्याला आपण ऑल्सो नोन ॲज अ टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग, म्हणजे 16 तास हे युजली वेट लॉससाठी रेकमेंड केलं जातं. मग ते इंटरमिटंट फास्टिंग मध्येच येतं, पण ते मोस्ट इफेक्टिव्ह बिकॉज ऑफ दॅट सायन्स ऑफ ब्रेकिंग डाऊन हाऊ द थिंग्स ब्रेक डाऊन, म्हणजे फॅट्स कसे जातात आपले, कसं पुढे जाऊन त्याचा एक्स्ट्रा शुगर कंट्रोल केला जातो. हे सगळं सगळ्याचे नियम वापरून 16 तासाचं फास्टिंग हे सगळ्यात जास्त वेट लॉसवरती इफेक्टिव्ह आहे असं बघितलं गेलंय. मग 16 अवर फास्टिंग मग डेली मीलच्या अकॉर्डिंगली आपण ते करू शकतो. आणि वर्क्स बेस्ट ॲट स्टार्टिंग अर्ली डिनर, म्हणजे 6 ते 7 वाजता डिनर संपवणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता खाणं, विच इज अनदर 16 अवर फास्टिंग रूल.
आणि इट गिव्स यू दॅट 8 hour विंडो देतो. म्हणजे तुम्ही सकाळी 7 ते 11 हे समजा फास्टिंग केलं असेल, तर 11ला तुम्ही समजा पहिला तुमचा फास्ट मोडला, तर तुम्हाला 11च्या नंतर परत 7 पर्यंतचा वेळ आहे. म्हणजे 8 तासाचा वेळ आहे मध्ये. मग त्याच्यात तुम्ही 2 मील किंवा 3 मील म्हणजे समजा मधलं स्नॅक घ्यायचं असेल, तर स्नॅक घेणं दॅट इज ॲब्सोल्युटली फाईन. सो यू हॅव अ विंडो ऑफ 8 hours टू हॅव 2 or 3 मील्स इन बिटवीन. म्हणजे यू हॅव इनफ एनर्जी प्रोव्हाइडेड ड्युरिंग दॅट टाइम टू कंटिन्यू टू सर्व्हाइव्ह. सिंपल असतं, इन्कॉर्पोरेट करायला सोपं असतं. लोक त्याच्यामध्ये लगेच भूक लागत नाही आणि इझिली टॉलरेट करू शकतात 2 मील्स. आणि ते 12 तासापेक्षा देखील जास्त इफेक्टिव्ह मानलं जातं. परत परत मी तेच सांगते, की हे कदाचित प्रत्येकाला सुटेबल होणार नाही. परंतु ज्यांना प्रयत्न करून बघायचा असेल आणि त्यांची प्रकृती या सगळ्या गोष्टींमधनं सुटेबल आहे, त्यांनी 16 तासाचं फास्टिंग सहज आणि मुख्यतः जे लोक डायबिटीसच्या वरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी 16 तासाचं फास्टिंग हे जास्त इफेक्टिव्ह मानलं जातं. आणि त्याच बरोबर ते फास्टिंग चालू असताना समजा लो कार्ब डाएटचं रेजिमेन घेतलं, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त कार्बोदकं नाहीत, असं जर का रेजिमेन कंटिन्यू केलं, ज्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त आणि कार्बोदकांचं प्रमाण कमी, तर अशा वेळेला वेट लॉस हा जास्त रॅपिडली आणि स्टेडीली होतो. म्हणजे एक रादर दॅन हॅव्हिंग असं ज्याला म्हणतो ना सडन स्पाइक होण्यापेक्षा एक्सपोनेन्शियल गोष्ट जास्त आवश्यक आहे. म्हणजे हळूहळू स्टेडीली होणं हे जास्त आवश्यक आहे. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, आता आपण ऑलमोस्ट शेवटाकडे आलोय. सो हॉर्मोनल रिदम आपल्या शरीराचा किती इंटरेस्टिंग असतो. तर आपल्या शरीरामध्ये ज्याप्रमाणे लेप्टिन जे आपल्या ॲडिपोज टिश्यूजच्या आधाराने आहे. तर हे जे लेप्टिन जे हार्मोन आहे ते आपल्याला काय सांगतं, की आता बास मला भूक माझी संपली, आता आपण थांबूया इकडे. मला नाही खायचंय. इन्सुलिन काय करतं, तर आपल्या शरीरामधलं जे तयार झालेले ग्लुकोज आहे ते प्रोव्हाईड तो हार्मोन आपल्या एनर्जीसाठी पुढे जाऊन स्टोअर करण्यासाठी तो फायदेशीर आहे. आता ग्रलिन जे म्हणतो आपण, की ग्रलिन म्हणजे आता घर्र म्हटलं की तो आवाज आपल्या पोटातली गडबड, हंगर. हा जे हंगर हार्मोन आहे ज्याला ग्रिलिन म्हटलं जातं, ते त्याचं स्वतःचं एक नॅचरल रिदम आहे. तर त्याच्या स्टडीमधनं असं आढळलंय, की ते साधारण युजुअली ते ग्रलिन जे असतं, ते खूप लो असतं अराउंड 8 वाजताच्या काळात सकाळच्या आणि कमी असतं, सर्वात जास्त असतं ते रात्री 8 वाजताच्या काळात. त्याच्यामुळे समजा ड्युरिंग द एक्सटेंडेड फास्टिंग हे सगळ्यात जास्त तुमच्या पहिल्या 2 दिवसांमध्ये पीकमध्ये असतं. म्हणजे त्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त भूक लागू शकते, की मला भूक लागली, मला भूक लागली हा प्रकार 2 दिवस सुरुवातीला होतो. नंतर हळू ते टेपर डाउन व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे शक्यतो कुठल्याही डिटॉक्स प्रोग्रामच्या आधी सुरुवातीला म्हणजे आता जे कमर्शियल डिटॉक्स प्रोग्राम्स पण असतात, जे 7 दिवसाचे असतात. त्याच्यामध्ये युजुअली 2 दिवस पहिले उपवास सांगितला जातो. ज्याच्यामध्ये बाकी कुठलं खाणं नसतं, पण ते ज्या प्रकारचे एक न्यूट्रिशनल शेक्स दिले जातात, ते कंप्लीट आपल्या शरीराला मायक्रोन्यूट्रिएंट पोहोचवतात, ज्याच्यामुळे तुमचे शरीर डिप्लिटेड राहत नाही. तर ह्या 2 दिवसांमध्ये युजुअली एक कंप्लीट नो फूड मील सांगितलं जातं आणि फक्त एक न्यूट्रिशियस शेक्स दिले जातात, जे आपल्या शरीराला ते प्रोव्हाईड करतात. ते पूर्ण न्यूट्रिएंट्स प्रोव्हाईड करतात. आणि त्याच्यानंतर ते आपण 2 दिवस गेले, की पुढचं शरीर आपलं व्यवस्थित सर्व्हायव्ह करू शकतं. देन यू गेटिंग यूज्ड टू इट अँड यू गेट इंटू दॅट बॅलन्स स्टेट. आता जेव्हा प्लॅन करतो आपण मील टाईम, जेव्हा आपले युजुअली आपल्या ओव्हरऑल फास्टिंगमध्ये मील टाईम प्लॅन करायचं असतं, तेव्हा काय करायचं तर सनडायल फॉलो करायचे. जसं सूर्य वाढतो, त्याप्रमाणे आपण ते मील फॉलो करावे. तर सगळ्यात जास्त मोठं मील जे असतं, लार्जेस्ट मील ड्युरिंग द मिड डे, ते आपल्या 12 आणि 3च्या मध्ये घ्यावं. म्हणजे आपल्या सकाळचं जे लंच असतो, सकाळची जी सगळ्यात मोठं लंच असतं, ते आपण त्या 12 आणि 3च्या कारण त्याच्यात सूर्य माथ्यावर असतो. आपला सगळ्यात प्रखर सूर्य त्या काळात असतो. त्यावेळेला आपली पोटाची ती जी कपॅसिटी असते डायजेस्ट करण्याची ती देखील जास्त असते. आपला जठराग्नी तीव्र असतो त्या कारणामध्ये. म्हणून सगळ्यात मोठं जे मील असतं ते त्या काळात घ्यावं. सगळ्यात छोटं जसं हळू सूर्यास्त व्हायला सुरुवात होते, हळू सूर्य मावळायला लागतो, त्यावेळेला त्याची कपॅसिटी त्याची उन्हं देखील तेवढीच नंतर हळू शांत व्हायला सुरुवात होते. म्हणून जे छोटं मील म्हणजे सगळ्याचा रात्रीचं जे जेवण असतं, जो कफा टाईम असतो तो रात्रीचा, त्यावेळेला छोटंसं मील घ्यावं. मग याच्यामध्ये एक छोटा अगदी मऊ भात, खिचडी त्याच्याबरोबर मे बी एखादं सूप. हे सगळ्यात चांगला खिचडीचं जो वेळ असते ती म्हणजे संध्याकाळची. संध्याकाळी सगळ्यात जास्त आपण लाइटर मील त्या काळात घेऊ शकतो. आता सगळ्यात लाइटर मील त्या काळात का घ्यायचं? तर त्याचं एक अगेन हे खूप शास्त्रीय कारण आपल्याकडे आयुर्वेदात कितीतरी वर्षापासून आधी या गोष्टी रादर संशोधित केल्या गेल्या. तर हंगर आपल्याला 8 वाजता सगळ्यात जास्त असते. ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त मॅक्सिमम इन्सुलिनचं जे प्रमाण असतं ते सिक्रिशन
सगळ्यात जास्त त्या काळामध्ये असतं. आणि हाय इन्सुलिन समजा शरीरामध्ये असेल तर ते वेट गेनचं देखील त्याच्यात म्हणजे वेट गेन करण्यासाठी इन्सुलिन, हाय इन्सुलिनचा किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो प्रॉब्लेम असतो तर हाय इन्सुलिनच्या कारणामुळे असू शकतो. म्हणून त्या काळामध्ये 8 वाजताचं जे मील असतं ते समजा लाईट घेतलं तर इट इज इझियर फॉर यू टू मेंटेन दॅट लेवल. आता एक पटकन आपण एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं एक डिटॉक्सिफिकेशनवर बोलणार आहोत, कारण हा डिटॉक्सिफिकेशन हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. तर रिलेशन काय आहे तर डिटॉक्स आणि फास्टिंगच्या बद्दल तर फास्टिंग आपण बघितलं की आपलं शरीर क्लीन करण्याचं जे आहे आणि प्रिव्हेन्शनचा जो प्रकार आहे तो फास्टिंगचा प्रकार आहे. आणि हा फास्टिंग या डिटॉक्स मध्ये अक्युमुलेट केलं जातं. म्हणजे डिटॉक्स इज अ फास्टिंग इज अ व्हेरी व्हेरी इसेन्शियल पार्ट ऑफ द डिटॉक्स. आणि फास्टिंगचा बरेचसे जे कमर्शियल प्रोग्राम्स असतात ते देखील पहिल्यांदा तुम्हाला फास्ट करायला लावतात, म्हणजे उपवास करायला लावतात बिफोर यू स्टार्ट द डिटॉक्स. जे प्रिपेअर युअर बॉडी, मेक शुअर यू आर ऑन द लाइटर साइड, डायजेस्टिव्ह तुमच्या बॉडीवरचं डायजेशनची ताकद तुमची प्रिझर्व केली गेली आणि त्याच्यानंतर तुम्ही डिटॉक्स मोडमध्ये जा. तर युजली ज्या लोकांना डिटॉक्सिफिकेशनची गरज असते त्याची सायन्स काय, कॉमन एक सिम्पटम्स असतात किंवा त्यांना क्रॉनिक कंडिशन असते विच इज द मेन कॉज ऑफ आमा, विच इज द टॉक्सिन्स गेटिंग प्रोड्यूस. त्यात फटीग असतं, बॉडीली स्वेलिंग असतं, कुठल्या प्रकारचे सिस्ट, स्टोन्स, एडिमा, स्किन डिसऑर्डर, हेडेक्स, जॉईंट पेन, IBS, ते सगळे हे जे प्रकार सगळे आहेत ते सायन्स आहेत तुमच्या शरीरामध्ये असलेल्या काही टॉक्सिन्स वाढण्याची. मग आता पंचकर्माचा आपल्याला सगळ्यांनाच आयुर्वेदाचा कॉन्सेप्ट माहिती आहे की ते कफा बॅलन्सिंगसाठी वमन दिलं जातं, पित्ता बॅलन्ससाठी विरोचन दिलं जातं, बस्ती हे ऐनमा म्हणजे त्या आपल्या वात दोषासाठी दिलं जातं, रक्तमोक्षण आणि नास्या इकडे खूप कॉमनली केलं जातं, पण लीच वापरून जे रक्त मोक्षण केलं जातं ते इकडे नाही खूप पॉप्युलर आहे. तर हा जस्ट डिटॉक्सचा जनरल प्रोग्राम आहे जो आमच्या इथे फार्मसीमध्ये वगैरे आम्ही युजली देतो. जे आता जी तरुण मुलं आहेत त्यांना कदाचित खिचडी आणि हे सगळे प्रकार नाही सुटेबल होत. दे आर नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ सच काइंड ऑफ प्रोग्राम्स किंवा म्हणजे सच काइंड ऑफ ओव्हरऑल मोनो डाएटवर जाणं वगैरे त्यांना नाही आवडत. मग अशा वेळेला हे कोर रिस्टोर सारखे 7 दिवसाचे प्रोग्राम युजली फार्मसीजमध्ये वगैरे दिले जातात. तर ह्याच्यामध्ये हा प्रोग्राम जास्त मला स्वतःला आवडतो कारण हा आयुर्वेदाच्या बेसवरती आहे. त्याच्यात हर्ब्स वापरले जातात खूप. आणि पहिले 2 दिवस हे फास्टिंग स्टेजमध्ये असतात आणि पुढचे ते 5, 6, 7 हे जे पुढचे 4, 5, 6, 7 किंवा 3, 4, 5, 6, 7 हे जे दिवस आहेत हे सगळे एका ठराविक प्रकारचं फूड खाऊन डिटॉक्सिफिकेशन एन्हान्स केलं जातं आणि स्पेसिफिकली लिव्हर डिटॉक्ससाठी आहे. तर ही फूड लिस्ट आहे, ही सगळी त्या सॅम्पल मेन्यूमध्ये असतं. रेसिपी आहे, साईड डिश रेसिपी, सो दॅट गिव्स यू इट्स व्हेरी म्हणजे ओव्हरऑल चांगल्या रेसिपीज आहेत जी तरुण मुलं वापरू शकतात किंवा करू शकतात. आता हे थिअरी बिहाइंड द स्पेसिफिक कॅटेगरी फूड म्हणजे का दिलं, एका ठराविक पद्धतीचंच का फूड दिलं जातं या डिटॉक्समध्ये, तर बॉडी गोज थ्रू दॅट फूड प्रोसेसिंग. दिवसभर ते डिटॉक्स करत असतं, रात्री पण करत असतं. सो सिमिलर कायच्यामध्ये तुम्ही कॅलरी इंटेक कमी केल्यानंतर तुमचं डिटॉक्सिफिकेशनची जी प्रोसेस असते ती पटापट होण्यासाठी त्या काळामध्ये म्हणून एक ठराविक पद्धतीचा एक फूड ग्रुप त्या काळात दिला जातो. मोनो डाएटचा अर्थ होतो की एकाच प्रकारचं जेवण, आणि मी दिलं तसं की मूग खिचडी म्हणजे मुगाची खिचडी हे सगळ्यात महत्वाचं जेवण आहे मोनो डाएट. म्हणजे मोनो म्हणजे एकाच प्रकारचं फूड खाणं. मग युजली आमच्या म्हणजे मी स्वतः 3, 5 किंवा 7 अशा प्रकारचं डाएट रेकमेंड युजली करते मोनो डाएटमध्ये, डिपेंडिंग अपॉन प्रकृतीप्रमाणे की कुठले भाज्या, कुठले अजून फळं त्या काळामध्ये खिचडी बरोबर घेतले जातात रादर. तर मोनो डाएटमध्ये पण वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. तुमच्या प्रकृतीप्रमाणे ते बघायला लागतं की एकच गोष्ट दुसऱ्याला नाही चालणार. तर तुमची जशी प्रकृती असेल, जे काही अंडरलाईन कंडिशन्स असतील त्याच्याप्रमाणे तुम्हाला योग्य ते प्रकारचंच मोनो डाएट फॉलो करावं लागतं. म्हणजे तुम्हाला कदाचित 3 दिवसाचं काही लोकांना कदाचित एकच दिवस उपास किंवा एकच दिवस मोनो डाएट फॉलो करू शकतात किंवा कदाचित 3 दिवस, कदाचित 5 दिवस, 7 दिवस डिपेंडिंग अपॉन तुमच्या प्रकृतीप्रमाणे. आता हे योगी भजन इज वन ऑफ द अदर हॉलिस्टिक गुरुज इन कमिंग अप, म्हणजे आयुर्वेदामधलेच, पण ते ही इज फ्रॉम द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया. तर त्यांचं युजली एक मोनो डाएटचं एक खूप छान एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये डे 1 आणि 3 म्हणजे 1, 2, 3 पहिले 3 दिवस फक्त मुगाची खिचडी. म्हणजे मुगाची खिचडीमध्ये ती मुगाची खिचडी कशी तयार करायची, तर फक्त मंग बीन्स, आणि ते पण स्प्राउटेड बीन्स असतात ते सगळ्यात चांगले, जे हिरवे स्प्राउटेड बीन्स आणि तांदूळ हे दोघांचंच एकत्रीकरण. म्हणजे त्याच्यात थोडंसं अगदी मीठ टाकून फक्त तेवढंच, बाकी काही नाही, फोडणी नाही, काही नाही त्याच्यामध्ये. दुसरा 3, 4, 5, 6 आणि 7 हे जे पुढचे दिवस असतात मग त्याच्यामध्ये तुम्ही
मंग बीन्स आणि राईसचं वेगवेगळं व्हेरिएशन करू शकता. ज्याच्यामध्ये भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. मग त्याच्यात भाज्यांमध्ये कुठले उदाहरण आहेत, तर मुळा आहे, गाजर आहे, बीटरूट आहे, अनियन आहे, गार्लिक आहे, स्पिनच आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये डे नंबर 3 ते 7 पासनं टाकले जातात. अगेन ते प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे, पण दिस इज एन एक्झाम्पल हाऊ द मोनो डायट वर्क्स. आता फास्टिंग रेजिमेन कशी सुरुवात करायची, सुरुवात करण्याच्या आधी तर नियम पहिला फिक्स 1 डे इन अ वीक. कुठलाही एक दिवस पकडा